नाही मला आला असं तर मला इथं समजत माझ्या बॅटरी पर्सेंटेज हटून जातं. वाईट चेंडू. आता पुढचा चेंडू प्रसाद आटे यांच्या हातामध्ये. एक सिंगल येते. वाईट चेंडू. एक सिंगल, दोन वाईड, एक प्लस वन. गेलं परत गेलं आता आलं. आता सुरेख फटका प्रणयच्या बॅट मध्ये येते. षटकार. 5 चेंडू आणि 13 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. आता मात्र एक सिंगल येते फक्त इथे आणि 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्कवर आधी कमबॅक करण्यासाठी आलाय संघासाठी. पहिला चेंडू डॉट येतोय. नॉट आउट. सुरक्षित रक्षण केलं होतं पण इथे फलंदाज पोहोचला होता क्रीजच्या आतमध्ये. चांगली किपिंग केली राहुल सूर्यवंशी यांनी. तिसरा चेंडू. आता मात्र बॅकफूट वरून षटकार. पहिले 2 चेंडू सेम लेंथ होते. बरोबर लेंथ ओळखली आणि बॅकफूटला येऊन प्रणय याच्या बॅट मध्ये षटकार. आता मात्र कमबॅक केल्या आधीने डॉट चेंडू येतो इथे. आता मात्र पुढे सरसावून चेंडूला पाठवून दिले सीमा रेषा पार. सुरेख बॅटिंग पाहायला मिळाली प्रणयच्या बॅट मधून. आता मात्र झेलची संधी होती पण चांगली गोलंदाजी बघायला मिळेल. 2 षटकार आले पण 27 धावा धाव फलकावर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रणय काय बॅटिंग करतोय. 3 षटकार ठोकण्यात आले. प्रसाद गोलंदाजी मार्कवर. स्लोवर 1 चेंडू होता. 5वा चेंडू. आता मात्र इथे फक्त हातच लागलाय.
आणि फलंदाज बाद होतोय प्रणय, ज्याच्या बॅट मधून षटकार येत होते तो रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. आता मात्र ऑप्शन होता आणि ते शरदच्या हातातून झेल सुटलाय. मिस्टेक्स खूप सारे मिस्टेक्स होतात या सामन्यामध्ये. सेमीफायनल 2 चा सामना नवनिर्माण प्रतिष्ठान चषक 2025 चा. आता मात्र बॅकफूट वरून खेळले. इथे एक सिंगल मिळेल फक्त आणि फक्त. 4 चेंडू, शेवटच्या 2 चेंडूचा खेळ आणि अजून एक षटक बाकी. आता मात्र स्लोवर 1 स्टंपिंगच्या स्वरूपात मनोज बाद झालेत. या सामन्याचा अजून एक विकेट. अजून एक फलंदाज बाद. लेफ्टन प्रसाद हाटे काय गोलंदाजी करतोय. काय गोलंदाजी केली, कमबॅक केले षटकामध्ये. फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या आणि फलंदाजही बाद केले. आता 22 झालाय मैदानाच्या आतमध्ये. 29. फास्ट गोलंदाजीवर डायरेक्ट नो देण्यात येईल. कॉल वगैरे काही नाही. अजय चेंडूचा खेळ झाला. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी. एक षटकार आला या षटकामध्ये. अजून एक लोअर फुल टॉस. आता मात्र फलंदाज बाद होतोय. शेवटचे 2 चेंडू बाकी. बापरे, कव्हरचा बादशाह मनीष पवार मैदानाच्या आतमध्ये. मनीष पवार लेजेंडरी क्रिकेटर, रिटायरमेंटच्या उंबरठ्यावर आहेत. आता बघूया काय करतात मनीष पवार. त्या दिवशी ओरमला 2 6 मारले कव्हर्सला, पण इकडे कव्हर्स नाही, इकडे समोर खेळावं लागेल. आणि इथे मात्र एक सिंगल आली. आता शेवटचा चेंडू भावेश स्ट्राईक एंडला. इथे मात्र नो चेंडू आणि वाईट पण होता. अवांतर धाव संख्येत भरवते. आणि आता मात्र षटकार येत आहे शेवटच्या चेंडूवर आणि भावेश पवार स्टाईल मध्ये षटकार. 45 धावा धाव फलकावर आणि 46 धावांचं लक्ष 4 षटकांमध्ये विघ्नहर्ता टीमला.
20 भाग 9 द्यायचं ना. पहिला बॉल जाम फास्ट टाकला. काय झालं मित्र? बकरीला ठेवली ना पार. भाड्याला बकरी होता की मॅच हरवली असते ना आम्हाला. आम्ही डायरेक्ट घरी जाऊन ते हरले ते आणि तू याला बिंदास दाखव, आता रेकॉर्ड झालेली मॅच आहे ती. दाखल तिथे तुझ्या आले ती आवडत. स्टेच्या धावांचं लक्ष सेमी फायनल 2 चा थरार. काय फलंदाजी पाहायला मिळाली एनएक्स टीमची 46. 45 धावा झालेल्या आहेत आणि स्टेच्या धावांचं लक्ष प्रणयच्या बॅट मधून 2 षटकार, भावेशच्या बॅट मधून 2 षटकार आणि संघ पोहोचला 45 धाव संख्येवर. आता पहिलं षटक घेऊन येतो म्हणजे मनोज गोलंदाजी मार्कवर. 46 धावांचं लक्ष मोठं आहे पण तेवढाच ताकदीचा संघ आहे विघ्नहर्ता. त्यांच्यामध्ये बॅटिंग मध्ये दमखम आहे. पहिला चेंडू समोरच्या दिशेने सीमा रेषा पार. षटकार. दुसऱ्याही चेंडूवर षटकार. काय फलंदाजी पाहायला मिळते. चोख प्रत्युत्तर दिले. आणि अजून एक षटकार. आता 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर 10 रुपये लागू झालेत प्रसाद हाटे यांना. 100 रुपयाचा मानकरी झालाय. आता मात्र जाळीवर चेंडू आणि सिंगल येतोय. 19 धावा झाल्या आहेत. दोन सिंगल 20 धावा धावफलकावर. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू. आता मात्र फलंदाज बाद. प्रसाद बॅक टू द पॅव्हिलियन. 26 धावांची गरज आहे. 18 चेंडू 26 धावा. 20 धावा झालेल्या आहेत. 18 चेंडू 26 धावांची गरज आहे. आता गोलंदाजीसाठी येतोय तो म्हणजे सचिन. पहिल्या चेंडूवर सचिन यांचा प्रहार आणि षटकार ठोकलाय तो म्हणजे हर्षल पाटील याने. आता मात्र समीकरण सोपं झालंय. 17 चेंडू आणि 20 धावांची गरज. आता मात्र झेलची संधी पण इथे सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं प्रणय याचं. इथे मात्र सुरेख चेंडू आणि इथे डॉट येतोय. खूप वेळाने डॉट चेंडू पाहायला मिळाला. हो सुरेख चेंडू. काय लेग कट केलं होतं चेंडूला. आता मात्र सागरच्या हातामध्ये झेल. पंकज बॅक टू द पवेलियन. अजून एक विकेट. विघ्नहर्त्याला धक्का. सामना सोपा होता पण हळूहळू सामन्यामध्ये चुरस वाढते. तेरा चेंडू आणि 19 धावांची गरज. भावेश यांनी काय कॅल्क्युलेशन केलं होतं. कॅल्क्युलेटर. मनीष पवार आता हात फिरवतील. सामना पण फिरवतात ते. अजून एक झेलची संधी पण इथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आणि अजून एक सिंगल आणि षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे इथे. सामना अजूनही कुठल्याही बाजूला जाऊ शकतो पण इथे 3 6 पाहिजे. फक्त 12 चेंडू मध्ये दीपक याच्यामध्ये ती क्षमता आहे. हर्षल मध्ये पण ती क्षमता आहे.
12 चेंडू आणि 18 धावांची गरज. पहिला चेंडू आणि इथे मात्र फक्त आणि फक्त सिंगल. नशिबाची साथ मिळते. बॅक फुटला गेला आणि फुलर लेगचा चेंडू होता आणि ते डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणि ते षटकार येतोय. शेवटच्या सणाला बॉल खाली आला होता. तर 9 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. चेंडू होता आणि बॅटची कडा घेऊन फक्त आणि फक्त एक सिंगल आलाय. आता 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. इथे मात्र वाईड चेंडू आणि अजून एक एक्स्ट्रा. आता बॉल टू बॉल आले. 8 चेंडू आणि 8 धावांची गरज. अजून एक वाईड अवांतर धाव संख्येत भर. आणि आता मात्र फलंदाज बाद. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. फटका चांगला होता पण शेवटच्या सणाला चेंडू खाली आला. शरद आला आता मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. अजून एक सिंगल. आता 6 बॉल आणि 6 धावांची गरज. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. आता मनीष पवार आले गोलंदाजी मार्कवर. बघूया काय करू शकतात संघासाठी. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. आणि ते पहिल्या चेंडूवर चौकार. आता मात्र औपचारिकता राहिली कारण 5 चेंडू आणि 2. ते काय गोलंदाजी करावी लागेल चांगली. आणि अजून एक सिंगल येते इथे. आणि आता मात्र 4 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. इथे मात्र फलंदाज बाद होते. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. कंपल्सरी चेस आहे. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. मागे 5 कंपल्सरी आहे. लाईनच्या जवळ तुम्ही लावू शकता पण मागे 5 कंपल्सरी आहे. वाईट चेंडू होता आणि ते सामना संपलाय. कॉंग्रॅच्युलेशन विग्नरचा टीम आता फायनल मध्ये प्रवेश केलाय. आणि हार्ड लक अँड दी बॉयज. अजून एक मॅच असणार आहे 3rd प्राइज साठी. आता 3rd प्राइज साठी पहिली मॅच खेळून घेऊ. 3 ओव्हरची मॅच असेल.